रसिकांना विनम्र अभिवादन करून मी तनिष्क सतेज आपणकर तुमच्यासमोर सादर करत आहे एक पात्री अभिनय होळकर आणखी न्या होळकर आणखी वैमेर आणखी आमची टुमदारवाडी रानातच होती सुजलाम सुफलाम होती पण शिक्षण पाहिजे म्हणून आम्हाला आश्रमशाळेत घातलं होतं ती म्हणतात ना जगीच्या कोणी नाही त्यास देव आहे हे मुठीच म्हटलं जात नाही आम्ही निसर्गामुळे हात टेकलं आज जर झाडं वाचवली असती तर हे झालंच नसतं आता याला जबाबदार आम्हीच आहे माझी आई ना आजी रोज रानात लाकडं तोडायला जायच्या तेव्हा मला शाळेत शिकवलेलं आठवायचं झाडं तोडू नका त्याला जमिनीची धूप रकल तेव्हा मी माझ्या एकदा आईला सांगितलं होती पण माझी आई म्हणली अगं हे गॅस तोडली खाशील काय तू हे राजकारणी येणार नाही खायला द्यायला अगं आपलं आपल्यालाच बघावं लागतं तेव्हा तर मला तिचं म्हणणं पटलं हे मी बरोबरच आहे गॅस काही लोक फुकट येत नाही आणि जर दिला तर इतक्यावर येणार कोण आणि या काय गॅस फुकट येत नाही मग आम्ही 1100 रुपये आणलं तरी कुठून आज हिरवाई घातलेली आमची टुमदारवाडी मसळवाट झाली मी माझी बहीण आणि माझा भाऊ खाली मामाच्या गावात होतो माझी आजी आई ना बाबा वर वाडीत होते इर्शालगडाच्या कुशीत शाल दिसले होते असं होईल कोणाला माहित ती 19 जुलैची रात्र आमच्यासाठी काळ रात्रच होती कोणत्याचं नव्हतं झालं आता आमच्या घराचा चमचा हमी राहिला नाही आमच्या घराचा चमचा हमी राहिला नाही मला माझ्या आई वडिलांची आज सतत करत ऐकू येते असं वाटतं अजून असतील खाली वाट पाहत असतील आमची खोदा आणि आम्हाला बाहेर काढा असं विचार करत असतील का ते मनात खूपदा येतं की कुठे घेऊन जावं ना जमत खोदून काढावं एखादा चमत्कार व्हावा आणि त्यांनी बाहेर यावं फक्त एकदाच मला त्यांना भेटायचंय आणि एकदाच त्यांना कडकडून मिठी मारायची आहे शाळेत आमचं गुरुजी जेव्हा अभ्यास द्यायचे तेव्हा मी पटापट पूर्ण करायची तेव्हा आमचं गुरुजी खुश व्हायचं आणि ते मला म्हणले होते अगं पोरी मी तुझ्या घरला नक्की येणार आहे तुझ्या आई वडिलांना सांगायला तुमची पोरगी लय हुशार आहे तिला लय शिकवा तुमचं नाव काय ती तेव्हा मी माझ्या गुरुजींना म्हणले अगं गुरुजी माझ्या घरला यायला अख्खा डोंगर चढावा लागतो जमत का तुम्हाला तेव्हा माझं गुरुजी म्हणले अगं पोरी का नाही जमणार शिवरायांचे अनेक गड किल्ले चढले मी मला का नाही जमणार तेव्हा माझ्या ध्यानात आलं गुरुजींनी आम्हाला लय वेळा शिवरायांच्या गड किल्ल्याची माहिती दिली तेव्हा मला खात्री होती की आमचं गुरुजी गड चढून आमच्या घरला नक्की येणार तेव्हा मग मी गुरुजींना म्हणले अगं गुरुजी मग यात कधी तेव्हा माझं गुरुजी म्हणले अगं पोरी हा जरा पाऊस कमी होते मग पुढच्या आठवड्यातच येतो पण पाऊस कमी व्हायच्या आमचे सगळं कळलं आमची घरं ढिगाऱ्या खाली गेली कळतात त्या दिवशी भर पावसात आमचं गुरुजी आलं होतं भर चढून गेलं होतं आणि उतरताना मी त्यांना पाहिलं तेव्हा मी नम्राच्या वाडीत होते मी त्यांना हाक मारली गुरुजी त्यांनी माझ्याकडे वळून पाहिलं त्यांचं मी डोळं पाण्याने भरलेलं
जाईपर्यंत मी त्यांच्याकडेच पाहत होते. आणि आता अधिकारी लोक आमच्या वाडीत जाऊ बी देत नाही. म्हणते घाण वास मारतो, घाण वास मारतो. आता तिथे आमची वाडी तर राहिली नाही, पण आता आमच्या वाडीचं नाव विचार वाडीच पाहिजे. आम्हाला आता अनेक मदत येतात, पण कोणीतरी आमचा आई बाबा द्या ना, द्या ना, द्या कोणीतरी आमच्या आई बाबा आणून द्या, द्या. आता मला मोठं व्हायचं आहे. माझ्या आईचं स्वप्न पूर्ण करायचं आहे. माझ्या बहीण भावांना मोठं करायचं आहे, शिकवायचं आहे. आता माझ्यावर जबाबदारी आहे. माझा वय 12 पर्यंत मला 21 वर्षाची व्हावं लागल. माझ्या भावंडांसाठी मला कलेक्टर व्हायचं आहे. आणि अशा वाड्या जिथं कुठं बी असतील त्यांच्या राहण्याची सोय करून द्यायची आहे, त्यांना शिक्षणाला मदत करायची आहे. आणि या साऱ्या गोष्टींसाठी मला फक्त तुमचाच आशीर्वाद लागतो. मला फक्त